नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण जी बॅच लॉन्च केलेली आहे त्या बॅचच्या संदर्भामध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे आपली जाहिरात प्रसिद्धी झाल्यानंतर जो जाहिरातीचा पार्ट मी सुरुवातीला तुम्हाला समजून सांगितला आणि ही जी कामगार आयुक्तालयाची जाहिरात आली त्यामध्ये एक विशिष्ट आणि विशेष अशा पद्धतीचं पद आहे, ते म्हणजे निरीक्षकाचं. हे पद आपल्या सर्व एनी ग्रॅज्युएटच्या मंडळींसाठी खुलं आहे आणि इथे 62 पद आहे आणि त्या पदासाठी सोबतच लेखापाल पदासाठी आणि लघु टंकलेखक या पदासाठी एकत्रित अभ्यासक्रम असल्यामुळे जिथे जिथे आपण पात्र आहोत त्या ठिकाणी फॉर्म निश्चितपणे भरा. आणि बऱ्याचशा मंडळींनी फॉर्म सुद्धा भरलेले आहे. इतर मंडळींनी ज्यांचा फॉर्म राहिलेला आहे त्यांच्यासाठी 11 तारखेपर्यंत डेट आहे, 11 जून पर्यंत अगोदरच फॉर्म भरून घ्या आणि अभ्यासाला लागा. एक साधारण 2-2.5 महिन्यांचा कालावधी आपल्याला परीक्षेपर्यंत मिळू शकतो आणि त्यासाठी एक फास्ट ट्रॅक अशा पद्धतीची बॅच आपण घेऊन येतोय. पूर्णतः टीसीएस आयबीपीएसच्या या सगळ्या धर्तीवर इथे प्रश्न आपण कव्हर करून घेणार आहोत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये जो कायद्याचा पार्ट आहे तो सुद्धा कशा पद्धतीने असणार आहे हा संपूर्ण घटक मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. आता ही जे 3 पद आहे, निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक, हे टेक्निकल पद आहे, हे अकाउंटच्या संदर्भातलं पद, आणि हे जे कॉमन पद आहे जिथे एनी ग्रॅज्युएट आहे निरीक्षक, याच्या जागा 62 आहे, म्हणजे 62 आहे. आता ह्या 62 जागेसाठी आपण जी बॅच सुरू करतोय या बॅच मध्ये आपण 2 पद्धतीची रचना आपण करून दिलेली आहे. नंबर 1, एक म्हणजे ही बॅच पूर्ण सिलेबसवर आधारित सुद्धा एक असेल आणि एक वेगळी म्हणजे फक्त कायद्यांची असेल, ज्यामध्ये 40 प्रश्नांची संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत. 80 गुणांसाठी असलेला जो पार्ट आहे. आता ह्या बॅचचं स्वरूप असं आहे की ही बॅच पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून निश्चितपणे कव्हर करू शकता. लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. पर्सनल मेंटरशिप सुद्धा या बॅच मध्ये आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आहे आणि सगळ्या अभ्यासक्रमावर आधारित ज्या नोट्स आहे पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहे. भरपूर सारे आपण प्रॅक्टिस सेट त्या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सॉल्व्ह करून घेतोय, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, आता हा जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान यामध्ये विविध विषय आपल्याला दिलेले आहे आणि इथे एक अंकगणिताचा पार्ट सुद्धा ऍड करून दिलेला आहे. अधिनियम दिलेला आहे, विविध कामगार कायदे, ज्यामध्ये महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे विनियमन व कल्याण अधिनियम 1981 आणि महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969. आता हे जे 2 कायदे दिलेले आहेत, हे 2 कायदे आपल्याला पूर्णतः डिटेल मध्ये करावं लागणार आहे आणि काही इतर कायदे दिलेले आहेत की ज्या इतर कायद्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. त्या इतर कायद्यांमध्ये कामगाराच्या संदर्भातले असलेले सर्व महत्वपूर्ण अशा पद्धतीचे कायदे आपण या ठिकाणी कव्हर करून देणार आहोत, ज्यावर 40 प्रश्न 80 गुणांसाठी आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि हा जो रेग्युलर आपला पार्ट आहे मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान या विषयावर 60 प्रश्न विचारले जाणार आहे 120 गुणांसाठी आणि कायद्याच्या पार्टवर 40 प्रश्न 80 गुणांसाठी. अशा पद्धतीने एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी आपल्याला अभ्यासक्रम हा दिलेला आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर इथे मराठी भाषेमध्ये सुद्धा नंबर 1 व्याकरण असणार आहे, त्यानंतर शब्दसंग्रह असणार आहे आणि उतारा सुद्धा असणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. सेम इथे किती प्रश्न असतील? 15 प्रश्न. ओके, आणि 30 गुणांसाठी हा सगळा पार्ट आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट, इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा सेम नंबर 1 इथे असेल व्याकरण. ठीक आहे, 2 नंबरवर ग्रामरचा व्होकॅब्युलरीचा पार्ट जिला आपण शब्दसंग्रह म्हणतो. ठीक आहे, म्हणजे व्होकॅबचा पार्ट, व्होकॅब्युलरी. इथे ग्रामरचा पार्ट. 3 नंबरवर ज्याला आपण उतारे म्हणतो किंवा इंग्लिश मध्ये त्याला आपण कॉम्प्रेहेन्शन म्हणतो, कॉम्प्रेहेन्शन हा पार्ट सुद्धा आपल्याला विचारला जाणार आहे. इथे सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातील, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, यावर सुद्धा 15 क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि ते 30 गुणांसाठी असतील, ही बाब इथे लक्षात घ्या. त्यानंतर सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला सांगितलेला आहे इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, इथे 2दा झालं भारतीय अर्थव्यवस्था. त्यानंतर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान आणि
अंकगणित असा पार्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, इथे सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न वेगवेगळ्या भागावर विचारले जातील, म्हणजे प्रत्येक सेक्शनवर 2-3 प्रश्न इथे विचारणे जाण्याची शक्यता दाट आहे. कारण इथे सांगितलेलं आहे 30 गुणांसाठीच आहे, म्हणजे किती प्रश्न असणार आहे, 15 प्रश्न असणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. हा सुद्धा पार्ट आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करून देणार आहोत. त्यानंतर आहे एक महत्वाचा पार्ट, तो म्हणजे अधिनियमांचा, विविध कामगार अधिनियम. आता विविध म्हणजे किती, कामगार डिपार्टमेंटच्या संदर्भात असलेले जेवढे काही कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहोत. आणि विशेष करून हे जे 2 कायदे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, एक अधिनियम 1981 चा महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 हा, आणि महाराष्ट्र माताळी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969, हे जे 2 कायदे आहे हे पूर्णतः आपल्याला डिटेल मध्ये अभ्यासावे लागणार आहे, कारण हे स्पेशल दिलेले आहे. आणि इतर जे कामगार कल्याणाच्या संदर्भामध्ये, कामगार विभागाच्या संदर्भामध्ये जे इतर आपल्याला काय दिलेले आहे, कायदे दिलेले आहे, त्या कायद्यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इथे सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर 40 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 80 गुणांसाठी हा पार्ट आहे. अगेन रिपीट करतो, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे सगळे पार्ट आपण डेली रुटीन मध्ये अभ्यास मध्ये करत असतो. मात्र हा जो कायद्याचा पार्ट आहे, हा कायद्याचा पार्ट इथे आपल्याला नवीन आहे. आणि जर इथे तुम्हाला 35 प्लस प्रश्न बरोबर येत असेल, किती प्लस, 35 प्लस प्रश्न बरोबर येत असेल, तरच तुम्ही इन्स्पेक्टर होऊ शकता. इन्स्पेक्टर होण्याची शक्यता, निरीक्षक होण्याची शक्यता खूप जास्त आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला 35 प्लस प्रश्न आणायचे असेल तर हा संपूर्ण भाग व्यवस्थितरित्या अभ्यासावा लागणार आहे, ही बाब लक्षात घ्या. ज्यांना असं वाटते की आम्हाला सर 40 प्रश्नांसाठी 80 गुणांसाठी एक स्पेशल बॅच पाहिजे, ती सुद्धा बॅच आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे. फक्त 499 मध्ये या ठिकाणी आपण ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर्स असतील, नोट्स असतील, आणि यामध्ये तुम्हाला आपण टेस्ट सिरीज सुद्धा फ्री करून दिलेली आहे. या बॅचवर टेस्ट सुद्धा काय आहे, फ्री आहे. आपली जी टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा या बॅचवर फ्री आहे. स्टेप बाय स्टेप आपले सगळे लेक्चर्स चालू आहे. याच्या सगळ्या नोट्स पीडीएफ त्या ठिकाणी अवेलेबल होत आहे. स्टेप बाय स्टेप, लगेच काय एका रात्रीतून होत नाही, ही बाब लक्षात घ्या. प्रोसिजर आहे. तुम्हाला सुद्धा 2-2.5 महिन्याचा कालावधी हा अभ्यासासाठी मिळणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. त्यामुळे स्टेप बाय स्टेप सगळे लेक्चर्स होत आहे. स्टेप बाय स्टेप याचे सगळे पीडीएफ नोट्स अवेलेबल होत आहे. टेस्ट सुद्धा तयार झालेले आहे आणि एक एक टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड होतील. इथे 40 प्रश्नांचे टेस्ट हे असतील, 40 क्वेश्चन असणार आहे या टेक्निकल बॅच मध्ये स्पेशली. आणि जो पार्ट आपल्याला पूर्णतः, जे मंडळी पूर्ण बॅच घेणार आहे त्यांच्यासाठी पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा असणार आहे, किंवा या दोन्ही बॅच व्यतिरिक्त ज्यांना फक्त टेस्ट सिरीज लागते ती सुद्धा बाब आपण या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. आता या बॅच मध्ये नंबर वन बॅच नंबर 1 आहे संपूर्ण अभ्यासक्रम. ओके, प्लस यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर्स असतील. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला नोट्स असतील या पीडीएफ स्वरूपामध्ये, आणि इथे असेल तुम्हाला टेस्ट सिरीज. या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत दिलेली आहे. आपली याच संदर्भातली बॅच नंबर 2 आहे. बॅच नंबर 2 मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, फक्त कामगार कायदे. या बॅच मध्ये फक्त कामगार कायदे आपण घेतो. इथे सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे, सोबतच पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहे, आणि इथे सुद्धा तुम्हाला या कायद्याच्या संदर्भामध्ये असलेली टेस्ट सिरीज मिळणार आहे. इथे जी टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल, तुम्ही फुल बॅच घेतल्यामुळे तुम्हाला पूर्ण सिलेबसवर आधारित असलेली टेस्ट मिळणार आहे, ही बाब लक्षात घ्या. तुम्ही जर बॅच 2 घेतली, म्हणजे फक्त कामगार कायदे जर तुम्ही घेणार असेल, तर इथे व्हिडिओ लेक्चर्स, कामगार कायद्याच्या संदर्भातले सगळे पीडीएफ नोट्स, आणि इथे फक्त कायद्यांवर आधारित जे आपण टेस्ट घेणार आहोत, ज्यामध्ये 40 क्वेश्चन 80 गुणांसाठी असणार आहे, ही टेस्ट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होईल. ही टेस्ट अवेलेबल होऊ शकत नाही, ही बाब लक्षात घ्या. आणि ज्यांना असं वाटते की फक्त टेस्ट सिरीज पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच नंबर 3 आपण ओपन केलेली आहे. इथे तुम्हाला पूर्णतः टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, ही बाब लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उमेद अकॅडमीचं आपलं प्ले स्टोअर वरचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, त्या ठिकाणून हे परचेस करायचं आहे. अगदी नगण्य आणि एकदम माफक अशा पद्धतीची फी आपण या ठिकाणी या बॅचच्या संदर्भामध्ये ठेवलेली आहे. कारण
सध्या संपूर्ण जग, भारत देश सुद्धा आपण काटकसरीतून पुढे जात आहोत, म्हणून इथे कुठेतरी विद्यार्थ्यांचा आपण जास्त विचार केलेला आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, चला. त्यानंतर आहे या सगळ्या बॅचच्या संदर्भामध्ये असलेले वैशिष्ट्य. ठीक आहे, आता जी मंडळी इथे शिकवणार आहे त्यांना अनुभव किती आहे, काय आहे, यासाठी आपले युट्यूबचे सगळे सत्र पाहायचे, रिझल्ट पाहायचा आणि त्यानंतर हे जॉईन व्हायचं, ही बाब इथे लक्षात घ्या. इथे आपण भरपूर साऱ्या नोट्स ज्या की परीक्षेला लागतात तेवढ्या सगळ्या पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सरावावर आपण फोकस करणार आहोत. एक एक पार्ट तुमचा सगळा कव्हर करून देतो, ज्यामध्ये लेक्चर सगळे लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये असतील. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्हाला ही सगळी बॅच व्यवस्थितपणे करता येते, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि अभ्यासाच्या दरम्यान एक स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असली पाहिजे, मार्क्स कशा पद्धतीने आपले वाढवले जातात, ते सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर आपले प्रश्न का चुकत आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या कंटेंटमध्ये आहे का, मग कंटेंटमध्ये उत्तर असताना आपल्या प्रश्नाचं उत्तर का चुकत आहे, याचं एक व्यवस्थित अशा पद्धतीचं अनालिसिस आपण या डाऊट क्लिअरिंग सेशनच्या दरम्यान तुम्हाला करून देणार आहोत. म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये टेस्ट दिल्यानंतर नेक्स्ट टेस्टला निश्चितपणे तुमचे मार्क्स हे वाढलेले असतील, ही बाब इथे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं एक जबरदस्त संधी या सरळ सेवेच्या संदर्भाने आलेली आहे. ही संधी, ज्यांना या संधीचं सूर करायचं आहे त्यांनी निश्चितपणे आपल्या बॅचचा पार्ट व्हा. ओके, आता सांगितल्याप्रमाणे ह्या 3 अशा पद्धतीच्या बॅचेस आपण या ठिकाणी रन करतो आहे. ओके, चला, आजच्या सत्रामध्ये मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.